एका लहानशा गावात अन्वी नावाची एक गोड मुलगी राहायची. तिचे घर मातीचे, छप्पर, गळके आणि अंगात नेहमी साधे कपडे. तिचे आईवडील खूप मेहनत करायचे, पण तरीही घरात कधी पुरेसे पैसे नसायचे. अन्वी गरीब होती, पण तिचं मन सोन्यासारखं श्रीमंत होतं. दररोज सकाळी ती शाळेत जायच्या आधी आईला पाणी भरायला मदत करायची, झाडांना पाणी घालायची आणि रस्त्यात दिसणाऱ्या भुकेल्या पक्ष्यांसाठी दाणे टाकायची. अन्वीची एकच इच्छा होती, माझ्या आई वडिलांना कधीच दुःख होऊ नये. एक दिवस संध्याकाळी अन्वी गावाजवळच्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसून रडत होती. तेवढ्यात हळूच प्रकाश चमकला आणि त्या प्रकाशातून एक सुंदर परी प्रकट झाली. परीचे पंख चमकत होते, केस सोनेरी आणि आवाज खूप गोड. परी म्हणाली, अन्वी, मी तुझ्या चांगुलपणामुळे इथे आले आहे. मी एक परी आहे. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. अन्वीने डोळे मोठे केले, पण तिने लगेच काही मागितले नाही. ती हळूच म्हणाली, परी, मला आधी माझ्या आईसाठी औषध हवं आहे. ती आजारी आहे. क्षणार्धात औषध प्रकट झाले. आई बरी झाली. परी हसली आणि म्हणाली, आता सांग, तुला अजून काय हवं? अन्वी म्हणाली, माझ्या वडिलांना चांगलं काम मिळो. पुन्हा जादू. वडिलांना गावात उत्तम काम मिळालं. परीने तिसऱ्यांदा विचारलं, आता तरी तुझ्यासाठी काही माग. अन्वी थोडी थांबली आणि म्हणाली, परी, माझ्या गावात कोणालाही भूक, दुःख किंवा आजार नको. हे ऐकून परीचे डोळे पाणावले. ती म्हणाली, अन्वी, तू गरीब असलीस, पण मनाने तू जगातील सगळ्यात श्रीमंत मुलगी आहेस. संपूर्ण गावात आनंद, समृद्धी आणि हसू पसरलं. शेतं हिरवीगार झाली. मुलं हसत खेळू लागली आणि गाव आनंदी झालं. परी निघताना म्हणाली, लक्षात ठेव अन्वी, खरी जादू इच्छा पूर्ण करण्यात नाही, तर इतरांसाठी चांगलं मन ठेवण्यात असते. परी प्रकाशात विरून गेली, पण अन्वीचं आयुष्य कायमच उजळून निघालं आणि ती मुलगी पुढे जाऊन गावाची आशा आणि प्रेरणा बनली.